चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चेहरा ठरवा असं ठाकरेंच्या शिवसेनेनं मागणी केलेली आहे। 16 तारखेच्या महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत त्या चेहऱ्याला आपला पाठिंबा दर्शवला होता, परंतु यावर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठोस उत्तर दिलेलं नव्हतं। त्यामुळे पुन्हा आता किमान 4 भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केल्याची माहिती मिळते। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। चेतन, ठाकरेंची शिवसेना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी, खासगीत तरी किमान जाहीर करण्यासाठी अडून बसलेली आहे। कशा प्रतिक्रिया येतात? महाविकास आघाडीमधनं काही हालचाली दिसतात का? नम्रता, खरं तर ज्यावेळी उद्धव ठाकरेंची आपण जर यापूर्वीची भाषणं पाहिली तर काही भाषणांमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ज्याचे जास्त उमेदवार जिंकून येतील तो त्या पक्षाचा मुख्यमंत्री बनेल, या मताशी ते सहमत नाही आहेत। कारण देखील त्यांनी भरपूर सभेमध्ये बोलून दाखवलं आहे की असं जर राहिलं की ज्याचे जास्त उमेदवार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल तर महाविकास आघाडीमध्ये एकमेकांच्याच पक्षातील लोक एकमेकांचे पाय ओढू लागतील आणि याचं नुकसान थेट महाविकास आघाडीला होईल। त्यामुळे असं न ठेवता आधीच मुख्यमंत्रीपदी कोण असेल, यांचा चेहरा कोणाचा असेल हे जाहीर करा आणि त्यानंतर पुढच्या निवडणुकीची तयारी करू, असं थेट म्हणणं उद्धव ठाकरे यांचं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी गेल्या 16 तारखेच्या सभेत देखील बोलून दाखवलं होतं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आतापर्यंत जर निर्णय घेण्यात आला नसेल मुख्यमंत्री पदाचा, मग ते ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा असेल, तर अद्याप जरी झाला नसेल तर किमान 4 लोकांनी मिळून एका भिंतीआड मध्ये चर्चा केली पाहिजे आणि एक उमेदवार ठरवला पाहिजे जो मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल आणि त्याच्या नावाने पूर्ण निवडणूक लढवता यावी, असं देखील त्यांचं मत आहे। आणि खरं तर आपण पाहिलं असेल सगळीकडे चर्चा होती की मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सर्वत्र चालू होती। अनेकदा संजय राऊत देखील म्हणतात ठाकरे सरकार 0-20 म्हणून, मात्र याला देखील उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिलेला नाही आहे। त्यांचं म्हणणं देखील असं आहे की संजय राऊत जे म्हणत आहेत त्याप्रमाणे संजय राऊत हे एक शिवसैनिक आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाची ती इच्छा आहे। मात्र उद्धव ठाकरे यांचं स्पष्ट मत आहे की तुम्ही आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा आणि तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार असतील किंवा काँग्रेस पक्ष असतील, हे जे उमेदवार देतील त्याला माझा देखील पाठिंबा असेल। म्हणजेच मुख्यमंत्री पदासाठी जो उमेदवार देतील किंवा मुख्यमंत्री पदासाठी जो चेहरा देतील त्याला स्वतः उद्धव ठाकरे देखील पाठिंबा द्यायला तयार आहे। मात्र निवडणुकींच्या जागा वाटपापूर्वी हा चेहरा समोर यावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि यासाठी जी चर्चा होणं गरजेचं आहे ती चर्चा दाराआड झाली, भिंतीआड झाली तरी चालेल, मात्र ती चर्चा लवकरात लवकर होणे गरजेचं आहे असं देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे। चेतन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।